नमस्कार. सगळ्यांच्या आवडीची दत्त जयंती येत आहे. तर दत्त जयंतीचं जर का पारायण करायचं असेल तुम्हाला तर 7 दिवसाचं गुरुचरित्र पारायण असेल. काही लोक नवनाथ ग्रंथ लावतात. तर नवनाथांचं पारायण असेल तर 9 दिवस किंवा 7 दिवसांचं करतात. गुरुचरित्राचं पारायण हे 7 दिवस, 3 दिवस, 1 दिवसीय अशा पद्धतीने वेगवेगळ्या पद्धतीत गुरुचरित्राचं पारायण केलं जातं. पण ज्यांना 7 दिवसाचं पारायण करायचं आहे त्यांच्यासाठी रविवारी तुम्ही पारायणाला बसू शकता, कारण की शनिवारी 14 तारखेला दत्त जयंती आहे. त्यामुळे 7 दिवसाचं पारायण तुमचं तिथे पूर्ण होतं. आणि मग दुसऱ्या दिवशी, कारण दत्त जयंतीचा उपवास असतो, तर तो दुसऱ्या दिवशी त्याचं पारणं करावं. त्या पोथीमध्ये सांगितलेलं आहे अगदी त्याच पद्धतीने. काही शंका असल्यास तुम्ही विचारू शकता.